नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुंबई गोवा महामार्ग हरित करण्याचा शासनाचा निर्धार. उदय सामंत. महामार्ग तयार करताना ज्या झाडांची हानी झाली त्याची भरपाई म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. हा मार्ग हरित महामार्ग करण्याचा शासनाचा निर्धार असून सर्वांच्या सहकार्याने हा संपूर्ण परिसर अधिक सुंदर आणि हिरवागार बनेल असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने तळे काटे गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गावरील तळे काटे सप्तलिंगी ते बाव नदी या मार्गावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री सामंत यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की केवळ रस्ते बांधणे हाच एकमेव उद्देश नाही, तर महामार्गाच्या विकासासोबतच निसर्गाचा समतोल राखणे आणि या परिसराचे सौंदर्य वाढवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विकास होत असताना पर्यावरणाची हानी टाळणे किंवा ती भरून काढणे तितकंच गरजेचं आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, अभिजित हेकशेट्टे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद आधटराव, संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ले, तळकाटे गावच्या सरपंच सुषमा बने, प्रांत अधिकारी जीवन देसाई आणि शरद कदम यांच्यासह तळकाटे गावचे ग्रामस्थ व निसर्गप्रेमी उपस्थित होते.